नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही जर पशुपालक असाल किंवा तुम्हाला पशुपालन करायचं असेल तर मित्रांनो हा स्पेशल व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। कारण महाराष्ट्र शासन देत आहे 75% अनुदानावर शेळी मेंढी वाटप करत आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे ऑलरेडी जर शेळी मेंढी असेल तर त्यासाठी तुम्हाला शेड बांधणीसाठी खर्च असेल, कडबा कुट्टीसाठी खर्च असेल किंवा तुम्ही जर एक मेंढी पालक असाल तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 6,000 रुपये सॅलरी अशी 4 महिन्याची सॅलरी देणार आहे। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या 6 योजना आहेत, ह्या योजना स्पेशली शेळी आणि मेंढी पशुपालक लोकांसाठी या ठिकाणी शासनाने अर्ज या ठिकाणी आजपासून चालू केलेले आहेत। हा अर्ज तुम्हाला कोठे भरायचा आहे, यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तुमच्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हे आहेत। या म्हणजे 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यांपैकी मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे 2 शहर सोडता या ठिकाणी जे 34 जिल्हे आहेत, या 34ही जिल्ह्यांना अनुदान या ठिकाणी महाराष्ट्र शासन देत आहे। त्यामुळे मित्रांनो हे सर्वात मोठी अपडेट असणार आहे आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहायचं आहे। कारण अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे, त्यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत, त्यासाठी तुमची पात्रता काय असणं आवश्यक आहे, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे मित्रांनो या व्हिडिओला तुम्ही जर लाईक केलं नसेल तर पहिल्यांदा लाईक करून घ्या आणि या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा, कारण हा आजचा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे। या मित्रांनो या अर्जाची आजपासून सुरुवात झालेली आहे। 26 तारखेपर्यंत याचे अर्ज आपल्याला भरता येणार आहेत। तर मित्रांनो बघणार आहोत की आपण या ठिकाणी काय काय करायचं आहे आणि काय काय नाही, याची प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी आपण जाऊया प्रत्यक्ष व्हिडिओकडे। मित्रांनो हे बघा महाराष्ट्र शासनाचा GR आहे। या GR मध्ये आपण बघणार आहोत, परंतु त्या अगोदर मोठी या ठिकाणी आपण माहिती घेऊया। या ठिकाणी बघा या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ। या ठिकाणी बघा भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमाती करता योजना। मुंबई व मुंबई उपनगर हे जिल्हे वगळता उर्वरित 34 जिल्ह्यातील भज क या प्रवर्गातील 18 ते 60 वयोगटातील लाभार्थींकरिता खालील योजनेकरिता ऑनलाईन अर्ज 12/9/24 ते 26/9/24 या कालावधीमध्ये मागविण्यात येत आहे। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे 12 दिवसाचा फक्त कालावधी या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आहे। तर बघूया कोणत्या कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी स्कीम आहेत। या ठिकाणी बघा स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सुविधेसह 20 मेंढ्या प्लस 21 एक मेंढानर अशा मेंढी गटाचे 75% अनुदानावर वाटप। या योजनेअंतर्गत मेंढी गट वाटप योजने लाभार्थी नसलेल्या परंतु स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांसाठी 2, 3 व 4 या घटकांचा समावेश। मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही घटक आहेत ते घटक खाली दिलेले आहेत, ते घटक आपण खाली पाहूया। आणि ज्यांच्याकडे मेंढ्या नाहीत त्यांच्यासाठी 20 मेंढ्या आणि 1 नर असा 21 मेंढ्याचा संच या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे। बघा या ठिकाणी सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे 75% अनुदानावर वाटप। या ठिकाणी तुम्हाला स्थायी मेंढ्या करायचे असेल तर या ठिकाणी 75% अनुदान भेटणार आहे। मेंढी पालनासाठी पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान। या ठिकाणी तुम्हाला शेड वगैरे मारायचं असेल तर त्यासाठी पण 75% अनुदान आहे। मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान। या ठिकाणी तुम्हाला जर चारा विकत घ्यायचा असेल, पडीत जमीन वगैरे असेल तर त्यासाठी देखील लक्षात घ्या 75% अनुदान आहे। त्याचबरोबर हिरव्या चाऱ्याचा मोरघास करण्याकरिता घासड्या बांधण्याची यंत्र खरेदी करणे। मित्रांनो या ठिकाणी बघा जे कडबा कुट्टी मशीन वगैरे हिरवा घास असेल त्याची कुट्टी करण्यासाठी या ठिकाणी अनुदान आहे 50%। त्याचबरोबर बघा पशुखाद्य कारखाने उभारण्याकरिता 50% अनुदान आहे। मित्रांनो या ठिकाणी बघा मेंढ्या चराईसाठी अनुदान। या ठिकाणी जे काही पशुपालक लोक आहेत त्यांना जे 6,000 पर मंथली या ठिकाणी पगार देण्यात आहे 4 महिन्यासाठी। त्यासाठी मित्रांनो फक्त तुम्हाला अप्लाय करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। या ठिकाणी बघा कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान। या ठिकाणी बघा 9,000च्या मर्यादेत 50% अनुदान। या ठिकाणी
खूप असा मोठा GR आहे. आपण GRचं व्यवस्थित असं सविस्तर या ठिकाणी माहिती घेणार आहोत. शेळी मेंढी पालनासाठी जागा खरेदीसाठी अनुदान. मित्रांनो, तुम्हाला जर शेळी मेंढी खरेदी करायची म्हणजे जागा खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे ऑलरेडी जागा असेल तर फक्त त्याचा 7/12 दाखवणे किंवा त्यांची ऑलरेडी जागा असेल तर फक्त त्याचा भाडे करार करायचा असेल तर 50,000 रुपये शासन तुम्हाला या ठिकाणी अनुदान देणार आहे किंवा तुम्ही जी जागा घेतली आहे त्या जागेच्या 75% अनुदान या ठिकाणी देणार आहे. प्रत्यक्ष आपण GRवर जाऊया आणि पाहूया ही कशा प्रकारची स्कीम आहे, कोणत्या प्रकारची तुम्हाला या ठिकाणी कार्यवाही करणं महत्त्वाचं आहे. चला तर आपण जाऊया प्रत्यक्ष GRकडे. या ठिकाणी बघा प्रत्यक्ष GR आपल्याकडे आहे. हा GR मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देईन. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि या लिंकवर जाऊन तुम्ही हा GR डाउनलोड करून पूर्ण वाचू शकता. कारण 57 पेजेसचा हा GR आहे. हा GR वाचून दाखवणं आपल्यासाठी व्यवस्थित शक्य नाही. मोठी आपण माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगून देऊया. या ठिकाणी बघा राजे यशवंतराव होळकर महामेश योजना 2024-25साठी ही योजना आहे. या ठिकाणी बघा 29.55 कोटी रुपयाचं लक्ष वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे. या ठिकाणी बघा घटक आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे 15 घटक आहेत. या 15 घटकापैकी तुम्ही कोणत्या घटकामध्ये बघतात यासाठी तुम्ही विचार करून ॲप्लिकेशन तुम्हाला द्यायचं आहे. या ठिकाणी बघा कायमस्वरूपी एका ठिकाणी राहून मेंढी पालन करण्याकरिता पायाभूत सोयी सुविधेसह 20 मेंढ्या प्लस 1 मेंढा नर अशा मेंढी गटास 75% अनुदानावर वाटप करणे. या ठिकाणी बघा गटाची एकूण जे लाभार्थी जे पैसे आहेत ते पैसे किती आहेत 3,33,000 रुपये. या ठिकाणी लाभधारकाचा हिस्सा आहे 83,250 आणि शासन तुम्हाला देणार आहे 2,49,750 रुपये. या ठिकाणी यांचं उद्दिष्ट आहे 550 रुपये. अशाच प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बघा 15 ज्या स्कीम आहेत या 15 स्कीम आहेत. या स्कीममध्ये तुम्ही कोणत्या स्कीममध्ये बसू शकता याचा विचार करायचा आहे आणि यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन द्यायचं आहे. कमीत कमी या ठिकाणी बघा 2.5 लाख 2 लाख 10,000 असेल 20,000 असेल 30,000 रुपये अशा प्रकारचे वेगवेगळे तुम्हाला पैसे भेटणार आहेत. फक्त तुम्ही कोणत्या गटासाठी अप्लाय करणार आहात हे महत्त्वाचं आहे. योजना राबविण्याचे कार्यक्षेत्र या ठिकाणी बघा 34 जिल्ह्यामध्ये मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी लाभार्थी निवडीचे लाभार्थी निवडीचे निकष अटी व शर्ती. या ठिकाणी बघा याची अट काय आहे लाभार्थी निवडीचे निकष आणि अटी. सदर योजना केवळ भटक्या जमाती क या प्रवर्गातील लाभार्थ्यांना लागू असेल. मित्रांनो या ठिकाणी बघा क प्रवर्गामध्ये जे काही काही लोक येतात 29-30 मला वाटते बहुतेक 31 लोक प्रवर्ग 31 जातींसाठी हे योजना आहे. या ठिकाणी क प्रवर्गातील लाभार्थीचे वय 18 ते 60 वर्षापेक्षा जास्त नसावे. लाभार्थीची निवड करण्याकरता महिलांना 30% व अपंगाकरिता 3% आरक्षण या ठिकाणी देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत भटक्या जमाती क प्रवर्गातील बचत गटांना पशुपालक उत्पादन कंपन्यांना लाभार्थी म्हणून प्राधान्य देण्यात येईल. लाभार्थ्यास आधार कार्ड बँकेला सल्लग असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे तर प्रत्येक आहे कारण DBTद्वारे पैसे आपल्याला येत असतात आपली निवड झाल्यानंतर. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिरेक्टली 2-2.5 लाखाचा फायदा होणार आहे. ज्या लाभधारकांना किंवा कुटुंबातील व्यक्तीस याआधी महामेश योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला या ठिकाणी परत ॲप्लिकेशन देता येणार नाही. तुमच्या फॅमिलीतील एखाद्या व्यक्तीचं ॲप्लिकेशन देऊ शकता कारण या ठिकाणी ऑनलाईन प्रोसेस आहे. ऑनलाईन प्रोसेसद्वारे तुमची निवड होऊ शकते. पशुसंवर्धन विभागातील राबविण्यात येणाऱ्या योजनेनंतर 3 वर्षामध्ये घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस लाभ घेता येणार नाही. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस अर्ज करता येणार आहे. तुम्ही जर कुटुंब प्रमुख असाल तर तुम्ही अर्ज करू शकता किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावे तुम्ही अर्ज करू शकता. स्थायी पद्धतीने मेंढीपालन करणाऱ्या लाभार्थ्यांना शेड बांधण्याकरता स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. मित्रांनो तुम्ही जर शेडसाठी ॲप्लिकेशन दिलं असेल तर तुमची स्वतःची जागा असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे काय तर जर नोकरदार नसायला पाहिजे शासकीयमध्ये. आता लाभार्थीची निवड कशा पद्धतीने करण्यात येईल तर बघा त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करायचे आहेत आणि याची जिल्हा स्तरावर तुमची छाननी होईल तुमच्या अर्जाची आणि त्या अर्जाची छाननी झाल्यानंतर लॉटरी पद्धतीने तुमची निवड करण्यात येईल आणि तुम्हाला एक मेसेज येईल आणि त्या मेसेजद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल की तुमची निवड झालेली आहे. फक्त तुम्ही विशिष्ट प्रकारचे डॉक्युमेंट सादर करा आणि तुम्हाला हे अनुदान DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा केलं जाईल आणि
त्यांचे जे अधिकारी आहेत, जर तुम्ही शेळी मेंढी पालन ऑलरेडी आहे, तुम्हाला जर शेड व्यवस्थापन करायचं आहे तर त्या शेडची जागा वगैरे बघतील. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचं मॅनेजमेंट या ठिकाणी होणारच आहे. परंतु या ठिकाणी आपलं निवड पहिल्यांदा होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो, हा अर्ज तुम्ही नक्की करायचा आहे. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. कसा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि कोणत्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला व्यवस्थित पद्धतीने फॉर्म फिल करायचा आहे याचा व्हिडिओ आहे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. फक्त यासाठी तुम्हाला एकच काम करायचं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे, कारण मी जेही व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला पहिल्यांदा येतील. त्याचबरोबर बघा, ऑनलाईन पद्धती वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे, या ठिकाणी कागदपत्राची पूर्तता आपल्याला नंतर करता येते, ज्यावेळेस आपलं नाव येईल त्यावेळेस. फक्त यासाठी तुम्हाला पहिल्यांदा जे काही तुमचं काय म्हणतात त्याला कास्ट काढून घेणं महत्त्वाचं आहे. NTCची जी कास्ट आहे, कारण कास्टलाच फक्त 10-12 दिवस लागतात. बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत, जातीचं म्हणजे आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, बँक पासबुक असेल, हे तर प्रत्येकाजवळ असतंच. यासाठी मित्रांनो, आणि 100 रुपयाचा बॉन्ड असेल, हे वेगवेगळ्या प्रकारचे जे कागदपत्र आहेत, हे कागदपत्र तुम्ही कोणकोणत्या प्रकारचे लागणार आहे हे तुम्ही तपासून घेऊ शकता. मित्रांनो, हा GR आहे 57 पानाचा. हा काही वाचून दाखवणं शक्य नाही, फक्त तुम्ही सविस्तर वाचून घ्यायचं आहे आणि तुमची जी काही पात्रता आहे, तुम्हाला कोणत्या गटासाठी अप्लाय करायचं आहे हे बघून तुम्ही अप्लाय या ठिकाणी करू शकता. असा मोठ्या प्रकारचा GR आहे, हा तुम्ही व्यवस्थित वाचून घेणं महत्त्वाचं आहे. आणि या ठिकाणी बघा, वेगळे जे काही तुमचे जे 34 जिल्हे आहेत, या 34 जिल्ह्यामध्ये कोणत्या गटासाठी कोणता घटक तुम्ही निवडलेला आहे आणि त्यासाठी किती युनिट संख्या आहे. आणि हे बघा, प्रमाणपत्र वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी दिले आहेत. हे झेरॉक्स करून तुम्ही या ठिकाणी नमुना अर्ज सादर करू शकता. परंतु तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. पहिल्यांदा याची काहीही आवश्यकता तुम्हाला भासणार आहे, नंतर याची मात्र आवश्यकता भासू शकते. आपल्याला कोणत्या प्रकारची प्रोसेस करायची हे आपण पुढे पाहणारच आहोत. मित्रांनो, अशा प्रकारे हा GR तुम्ही पूर्ण वाचून घ्या. मी माझ्या टेलिग्रामला हा जो GR आहे, हा GR देत आहे. आणि यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन द्यायचं असेल तर माझ्या नेक्स्ट व्हिडिओची वाट नक्कीच पहा, कारण आजपासून चालू झालेले आहेत फॉर्म. 26 तारखेपर्यंत आहे याचा एंडिंग. यासाठी मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण नेक्स्ट व्हिडिओ मी यावरती आणणार आहे की हा फॉर्म तुम्हाला भरायचा कसा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. धन्यवाद.